नमस्कार. आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव. त्यासाठी साहित्य पाहूया. तांदूळ घेतले आहेत धुवून स्वच्छ, हिरवे वाटाणे, कांदा, टोमॅटो, बटाटा, फ्लॉवर, कोथिंबीर, आलं लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. आता खलबत्त्यामध्ये लसूण आणि आलं कुटून घ्यायचं आहे बारीक करून. त्यामध्ये खोबऱ्याचा किससुद्धा ॲड करायचा. सर्व व्यवस्थित बारीक करून घ्यायचं. आता कुकर तापायला ठेवायचं आहे. कुकर गरम झाला की त्यामध्ये तेल टाकायचं. तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे. जिरे आणि मोहरी छान तडतडले की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे जो चिरून घेतला आहे तो. व्यवस्थित परतून घ्यायचं सर्व. त्यानंतर हिरवी मिरची टाकायची आहे. उभे तुकडे आपण करून घेतलेले आहे 2 मिरच्यांचे. कांदा लालसर गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा. आता यामध्ये टोमॅटो टाकायचे आहे. दोन्ही व्यवस्थित छानपैकी परतून घ्यायचे. आता यामध्ये खोबऱ्याचा आणि लसणाचा जो आपण बारीक ठेचा केलेला होता तो टाकायचा आहे. सर्व व्यवस्थित परतलं की त्यामध्ये वाटाणे आणि फ्लॉवर टाकायची. हे छानपैकी एकजीव झालेलं आहे. आता यामध्ये बटाट्याच्या फोडी ज्या केलेल्या आहेत त्या टाकायच्या. कांदा पात आहे ती टाकायची आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता, पण छान लागते. आता यामध्ये बिर्याणी मसाला टाकायचा आहे, म्हणजे पुलाव मसाला. बाकी कोणतेही मसाले टाकायचे नाही, फक्त पुलाव मसाला टाकायचा आहे. आता जे धुवून घेतलेले तांदूळ होते ते टाकायचे. शक्यतो चिकट होणार तांदूळ नाही घ्यायचे. आपल्याला पुलाव मोकळा पाहिजे, त्यामुळे मोकळं होईल असंच तांदूळ घ्यायचा आहे. पाणी टाकायचं आवश्यकतेनुसार. मीठ टाकायचं चवीनुसार. कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली वरून. कुकर लावून घ्यायचा आहे. मध्यम आचेवर 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकर गार झाल्यानंतरून व्यवस्थितपणे भात आपला बाहेर काढून घ्यायचा आहे. तयार आहे आपला व्हेज पुलाव, अगदी रेस्टॉरंट स्टाईलसारखा. रेसिपी छान वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.